पहिले साखर जे होतं ना, साखर शुगर, तर ते शुगर काय करायचं, सगळी ही गव्हर्नमेंट विकत घेत होता आणि त्यानंतर ती शुगर कशामध्ये यायची, मार्केटमध्ये यायची. याला म्हणतात कंट्रोल प्राइस. काय म्हणतात, कंट्रोल प्राइस. मग आता साहजिक आहे, गव्हर्नमेंट जर शुगर विकत घेत आहे साखर कारखान्याकडनं तर प्राइस पण फिक्स असेल ना. त्यामुळे साखर कारखानदारांना त्याचा बेनिफिट होत नव्हता, त्याचा फायदा होत नव्हता. कळलं ना कसा होत नव्हता, पण शुअरिटी होती. पण ते लालच बुरी बात आहे. झालं काय, 2009 मध्ये एक कमिटी बसवली, त्याला म्हणतात सी रंगराजन कमिटी. आणि त्यांना सांगितलं की बाबा साखरेचे भाव मार्केटपेक्षा कमी असतात आणि आम्ही यांना मार्केटपेक्षा जास्त भाव देतो. आपण एक काम करू, साखर डी कंट्रोल करू. आणि ती करता येईल का बघा. घोषित उद्देश वेगळा होता आणि टेबलाखालून उद्देश वेगळा होता. समजलं का, टेबलाखालून उद्देश काय होता याचा, की शुगरला डायरेक्ट मार्केटमध्ये आणा, म्हणजे डिमांड सप्लायवर त्याच्या प्राइस ठरेल आणि त्याच्यामुळे एक शुगर लॉबी तयार होऊन ओके कारखानदाराला काय मिळेल, फायदा मिळेल. झालं, उद्देश चांगला होता, सगळं बरोबर होतं. पण ते म्हणतात ना, करायला गेले एक झालं दुसरं. 2009 ची गोष्ट आहे, केली डी कंट्रोल साखर. फक्त काय म्हटलं की 100 पैकी बरोबर 10 किलो सरकार विकत घेणार, ज्याला लेवी प्राइस म्हणतात, आणि 90 तुम्ही कुठं करा, मार्केटमध्ये विका. सरकार काय विकत घेते, तर एफसीआय मध्ये विकण्यासाठी. झालं काय, जसं हे शुगर डी कंट्रोल झाली, ही गोष्ट उत्तर प्रदेशला पण माहीत पडली, ही गोष्ट ब्राझीलला पण माहीत पडली. ब्राझील आणि उत्तर प्रदेश हे लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ शुगर केन आहे. कधी ब्राझील नंबर 1 असतो, कधी आपण नंबर 1 असतो, आणि राज्यामध्ये उत्तर प्रदेश असते नाहीतर महाराष्ट्र. हे 4 लक्षात ठेवायचे, हे वर खाली होत राहतात. झालं काय, चौघांनी ऊस पिकवला. चौघांनी ऊस पिकवला. कोणी कोणी, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ब्राझील आणि भारत. भारत म्हणजे उर्वरित. एवढं शुगर, म्हणजे शुगर केनचं उत्पादन झालं. साखर कारखानदाराला वाटलं मार्केट बेस आहे, आता आपली साखर खपते. त्यांनी फुल उत्पादन केलं साखरेचं. माहीत पडलं सप्लाय झाला जास्त आणि डिमांड तेवढीच, प्राइस पडल्या. म्हणून तुम्हाला माहित असेल, मागच्या 10 वर्षामध्ये साखरेची किंमत वाढली अशी तक्रार तुमची आई कधी करत नाही. कळलं का, कधीच करत नाही. कळते का, नाही करत. आठवून कशाला राहिले आता, बरं, कधीच तक्रार करत नाही ती या कारणामुळे. मग आता झालं काय, करायला गेले एक लालच बुरी बला. हा बला, हा बुरी बला, बरं. हा मग आता जे साखर कारखानदारवाले होते, मी साखर कारखानदारवाला, मी याच्याकडनं ऊस विकत घेतो, याला जो मोबदला देतो तो माझ्याकडे मोबदला कुठून येणार, साखर विकून ना. साखरेतून मला पैसे कमी यायला लागले, याला तर मोबदला फिक्स आहे ना माझा. कोणाला, या शेतकऱ्याला. त्याला FRP म्हणतात. FRP. इकडून मोबदला येतच नाही, याला पैसे कसे देणार, मग याचे पैसे थकीत. कोणाचे, या शेतकऱ्याचे. आणि मग साखर आयुक्तानं माझ्यावर कारवाई केली, कारखाना बंद केला. म्हणून महाराष्ट्रातले कारखाने बंद पडत आहे. मग तो बंद करायचा, मग बंद कारण या पैसेच निघून नाही राहिले ना. म्हणून सरकारनं म्हटलं की भाऊ एक काम करा, तुम्हाला इथेनॉलचा परवाना देतो, तुम्ही इथेनॉल बनवा आणि सरकारला विका, त्यातून जे पैसे येईल ते याला द्या, म्हणजे शेतकऱ्याला. चला कळलं का, म्हणजे करायला गेले एक. याला म्हणतात साखर हे डी कंट्रोल झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. कुठली कमिटी, सी रंगराजन. आपण बेसिक लेक्चर मध्ये म्हणजे हे घेत असतो, पण आता विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की नेमकं शुगर प्रॉब्लेम काय आहे, साखर कारखाने का अडचणीत आले. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की 2014 नंतर, स्पेशली 19 नंतर, जे बीजेपी मध्ये तुम्हाला माहित असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले जे साखर कारखानदार आमदार होते तेच गेले साखर कारखाना वाचवण्यासाठी. कळलं का मी काय बोललो, विदर्भातले आमदार नाही गेले किंवा मराठवाड्यातले असे आमदार नाही गेले की ज्यांच्याकडे साखर कारखाना नाही आहे. कळलं का रे बाबा, तर ते यामुळे, कारण 10 वर्षापासून साखर कारखाना तोट्यामध्ये आहे. विषय कळलं, कन्सेप्ट काय, FRP. कारखानदार शेतकऱ्यांना ज्यावर मोबदला देतो तो FRP, आणि कुठून आणतो तो पैसे, शुगर विकून. म्हणून इथेनॉलचा काय दिला कार्यक्रम हा सुरू केला. ठीक आहे पर्यंत, चलो कळलं साखरेचा प्रॉब्लेम काय, तर डन.